प्रांतसाहेबांनी का मी मोजणीची तात्काळ या ठिकाणी व्यवस्था करतो आणि मोजणी झाल्यानंतर ज्यावेळेस शासकीय मोजणी होती तर आम्ही पण सुरुवातीला काय म्हटलं की शासकीय मोजणीत सेंटर धरून 6 फूट इकडं 6 फूट इकडं, पण जर सेंटरच मान्य नसेल तर मग मोजणी मानली तर खरी, परंतु आज दोन्ही शेतकऱ्यांनी कॉम्प्रोमाइज करून या ठिकाणी लोकांसाठी रस्ता खुला करून द्यावा. ते इनामदार काय यांचं नाव ते समद इनामदार म्हणाले का तुम्ही म्हणजे थोडंसं वेगळा आरोप केला तुम्ही, म्हणजे भेदभाव करता. भेदभाव नाही साहेब, विषय असा आहे आरोप केला का त्यांनी का आपलं म्हणजे गावचे सरपंच उपोषणाला स्टेजवर गणपती सारखे बसले, मग त्यांना तसा बोलायचा अधिकार नाही आहे सरपंचाला. नाही ते डायरेक्ट म्हणजे असं त्यांचा बोलायचा अधिकार नाही गावच्या सरपंचाला. हे चुकीचं आहे थोडं. ठीक आहे साहेब, विषय असा आहे का इनामदार यात समजा त्यांनी थोडक्यात असा आरोप केला का थोडासा जात धर्म थोडासा त्यामध्ये आणला. साहेब मी तर आजही विनंती करतो, मशिदीच्या बाजूला जर निघालं राक्षांचं तर आम्ही राक्षांच्या पाया पडू का त्यांच्या मशिदीत अतिक्रमण झालं नाही पाहिजे. आम्ही राक्षांना सुद्धा विनंती करू का मशिदीची जी जागा आहे तिथं सुद्धा आपण थोडासा सामाजिक बांधिलकी म्हणून आपण तिथं विचार करून तुमचं जरी निघालं तरी त्या ठिकाणी थोडीशी कॉम्प्रोमाइजची भूमिका घ्यावा. आम्ही असं म्हणत नाही का पठाण वेगळे आणि राक्षी वेगळे, कारण शेवटी दोन्ही ह्या व्यक्ती आणि या गावातले हिंदू मुस्लिम सगळे आम्ही एक आहोत. अजिबात कुठं जातीय भेद होणार नाही. आम्ही राक्षांच्या पाया पडू का मशिदीचं जर अतिक्रमण तुमची जागा निघाली तर तुम्ही त्या ठिकाणी थांबा, अजिबात कब्रस्तानमध्ये जायचं नाही. आम्ही त्या ठिकाणी अख्ख्या मुस्लिम जमाच्या बाजूने त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभं राहू शकतो. ओके, आम्हाला त्या ठिकाणी कुठं जातीभेद करायचा नाही, धार्मिक बाब इथं करायची नाही, विनाकारण त्याला धार्मिक रंग पण देऊ नये कुणी. इथून रस्ता नव्हता, हा सरपंचांनी फक्त संचाराने त्यावेळी केला, इथं रस्त्याचं काही डॉक्युमेंट आहे का असं त्यांनी प्रश्न विचारला. सरपंच रस्ता द्यायला म्हणजे सरपंच ठरवणार नाही इथं रस्ता आहे म्हणून, तहसीलदार ठरवतील असं बोलले. साहेब, महात्मा गांधी तंटामुक्तीचं ज्यावेळेस 2011ला अभियान आलं त्यावेळेस या रस्त्याचं तंटामुक्तीच्या बक्षिसातून काम झालं. या ठिकाणी 2011ची आमच्याकडे GCBची बिलं आहेत, त्यावेळेसची 2011ची संबंधित शेतकऱ्यांनी याचे जे पूर्वीचे जे मालक होते हुसेन बाबूलाल शेकंते त्यांच्यासुद्धा त्या ठिकाणी सह्या आहेत रस्त्यासाठी. आंब्याची झाडं तुटली ते पण सांगा ना. त्यांची झाडं सुद्धा मोठाली त्यावेळेस तोडली. हा बघा, हा 2011 साली या ठिकाणी करारनामा महात्मा गांधी तंटामुक्ती समितीत झाला आणि तो स्टॅम्पवर झाला. आणि त्यावेळेचे संबंधित शेतकरी हुसेन बाबूलाल शेख, सत्तार बाबूलाल शेख, त्यांची सही कुठे दाखवा. हुसेन बाबूलाल शेख यांची सही बघा, 1 नंबरला सही त्यांची. आणि हा कागद आजचा नाही, 2011चा आहे साहेब. दिलीप चंद्याचं पण आहे तुमचं. आणि हा कोणत्या गटामधून आहे? याच गटातला. त्यात लिहिले का तसं? हो. अच्छा, फक्त काय झालं, आज गटांचे नंबर गाव विभाजनामुळे चेंज झालेत. सर्वेचे गट नंबर झाले. गट नंबरचे विठ्ठलवाडी विभाजन झाल्यामुळे गावचे नंबर आणि विठ्ठलवाडीच्या नंबरमध्ये चेंजेस झाले, पण नंबर आहेत ती क्षेत्र जागेवरच आहेत. आणि हा त्यावेळेचा तंटामुक्तीचा तो लेख. आणि 2011 पासून तिथं लोकांची जाण्या येण्याचा वैतुकीचा रस्ता आहेच ना. 2011 पासून हा रस्ता कायम आहे. हो, त्याची GCBची बिलं आहेत 2011 सालची साहेब. बर बर ठीक आहे आलं लक्षात. सांगितलं. ठीक आहे, म्हणजे आज आम्ही काय म्हणतो, आमचं म्हणणं आहे का इनामदार त्यांचं असं म्हणणं आहे का मी ज्यावेळी फळ्या अगोदर मला काय हरकत केली नाही, ज्यावेळी मी तिथं त्या फळ्या वगैरे कुंपणाच्या तयार करायला गेलो त्याच वेळी सरपंचांना जाग आली आणि त्यांचा हेतू आहे माझं कंपाऊंड तोडायचं. नाही बोलू द्या, तुम्ही बोला. त्यांना पहिले कंपाऊंड सरपंचांवर जे आरोप आहेत ते माझ्यावर जे आरोप केले, सुरुवातीला खांब उभे करत होते. निवडणुकीच्या धावपळीत म्हणजे निवडणूक चालू असताना या ठिकाणी खड्डे झाले आणि त्यावेळेस आम्ही निवडणूक झाल्यानंतर आणि निकाल होण्यापूर्वी जो मधला 8 तारखेचा दिवस होता, म्हणजे मला वाटतं काहीतरी 4 का 5 तारखेला यांनी या ठिकाणी खड्ड्यांना सुरुवात केली आणि सगळे ग्रामस्थ निवडणुकीच्या काळात व्यस्त होते. आणि त्यानंतर या ठिकाणी जे खड्डे खोदले गेले, आम्ही त्या ठिकाणी तंटामुक्ती असेल, ग्रामपंचायत असेल, आम्ही सगळे या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी दोन्ही पार्ट्यांना आम्ही विनंती केली, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे का आपलं या ठिकाणी तुम्ही हे हद्द कायम जरी राक्षांनी मोजणी आणली आणि त्यांची जरी मोजणी खाली आली तरी तुम्ही लाईन आम्हाला सुद्धा पटली नाही, वाकडी तिकडी होती. आम्ही म्हटलं त्यांच्याकडून पुन्हा ती नव्याने लाईन करून घ्या. त्यावेळेस ते सुद्धा तयार झाले. आम्ही त्यावेळेस म्हटलं होतं का मोजणी दोघांची बाजूला राहू द्या, सेंटर धरा आणि रस्ता करा. अजिबात याच्यातून काय होतं का साहेब, वेगळ्या मार्गाने जाऊन विषयांतर होऊ नये अशी विनंती आमची विनंती. कारण ना इनामदारांना अन्याय झाला पाहिजे ना राक्षांना झाला पाहिजे, परंतु वरच्या 30-40 शेतकऱ्यांना जो अन्याय होतो याच्यासाठी आज आम्हाला या ठिकाणी बसावं. बर, त्यांनी असाही आरोप केला
की तुम्ही इथं कुठंतरी बिल्डिंग बांधलेली आहे 4 मजली असं त्यांनी दाखवलं. म्हणजे तुमचं नाव नाही घेतलं, ती समोर बिल्डिंग पहा म्हणाले का ती अधिकृत आहे का, त्याला लिफ्ट कुठून आली, काय कुठून आलं. 100% साहेब आमचं त्या ठिकाणी थोडीशी अडचण, आम्ही ज्यांच्याकडून जमीन घेतली तो व्यक्ती मयत झाल्यामुळं आम्हाला रिवाईज प्लॅनला त्या ठिकाणी अडचण आली. आणि हा वैयक्तिक सरपंचांचा जरी घरचा विषय असेल, माझी त्यांना विनंती आहे का तुमचा वैयक्तिक जर त्याच्यावर रस्त्याचा जर राग सार्वजनिक ठिकाणी तो विषय आला नाही माझी आता अपेक्षा आहे, माझी बिल्डिंग पाडून जर ते रस्ता देत असेल तर त्यांनी आज बिल्डिंग पाडावा. ते आम्ही कारवाई करणार आहे पुढे असं काय म्हणाले. माझे काय म्हणायचे, त्यांना माझी बिल्डिंग पाडून जर रस्ता देत असतील तर त्यांनी आज JCB लावा. बर काय विनाकारण विषय तर काही उपयोग नाही. 2011ची का त्याच्यावर तारीख आहे बघू ना. 2011ची रस्ता करणे येणे रे 9 तास वगैरे झाले त्याची बिल आहेत आणि काहीतरी स्टॅम्प पेपर पण दिसतोय तुमचा. हा आणि मग असं तुम्ही दाखवतो ते सेम आणि 1 नंबरला हुसेन शेख का काय नाव आहे त्यांचं ना. अच्छा आणि सगळे शेतकऱ्यांचे आणि सह्या. संबंधित त्यावेळेचे आम्ही सगळे हो ठीक आहे रस्ता आहे हे दिसतंय म्हणजे. बघा असं आहे. आमची भावना अजिबात अशी नाही का समज व्हायचं कंपाऊंड तोडून आम्हाला त्या ठिकाणी त्यांना काही हे करायचं नाही. आमची विनंती आहे का सामंजस्याने दोन्ही पार्टीने त्या ठिकाणी रस्ता खुला करावा. ते त्यांचा अल्पसंख्याक काय बोर्ड आहे तिथं तक्रार करणार आहेत म्हणले. नाही साहेब, विषय असा आहे का याच्या जर आज फक्त हिंदू भाविकच तिथं वरती हिंदू शेतकरीवर नाही जाणार, त्या ठिकाणी त्यांच्या पण जमिनी आहेत. त्यांची जमीन आहे. हे काय हा साहेब याची सुद्धा वरती क्षेत्र आहे. हा साहेब पठाणे आहे का नाही तुमचं? आम्ही म्हणतो हे योग्य नसेल तुम्ही सांगा, आम्ही उठतो उपोषणावर. नाही तसं नाहीये, सगळ्यांनी बसायला पाहिजे ना, ज्याला त्याला जायचंय. मग हे यांचं जे उपोषण ते बरोबर आहे. हो सगळ्या शेतकऱ्यांसाठी ठीक. हो आता तो सुद्धा अल्पसंख्याक आहे ना साहेब. बर मग आता आमची विनंती आहे, जर तुम्ही याला जर धार्मिक रंग देत असाल तर आम्ही इथून उपोषणावरून उठतो. नाही चुकीचं आहे. असं विनंती आहे का आम्ही संविधानिक मार्गाने चाललो. आमची उद्या त्यांनी पण मोजणी करावा. तुमच्या बिल्डिंगला त्यांनी तक्रार केली वगैरे बघ केली मी काय म्हणतो, माझी बिल्डिंग पाडून जर ते रस्ता देत असतील ना त्यांनी आज JCB लावा आणि पाडावा आणि रस्ता खुला करावा. काय तुमचं म्हणणं? हा. हे चुकीचं आहे. हे जे धार्मिक रंग आहे ना हा चुकीचा विषय आहे. 1 मिनिट थांबा. हा धार्मिक रंग देताना हे चुकीचे आहे. आम्ही नवले जठार राक्षे पठाण हे सगळे भाऊबंद आहेत. दोन्ही पण चौघ हे आमच्या गावात असा सलोखा आहे. एकोपा आहे हा आत्ताच नाही, आमच्या पिढ्यानपिढ्यांचा एकोपा आहे. आणि आम्ही फक्त आम्हाला शेतकऱ्यांची जी अडचण होती आणि अडचण होणार आहे याच्याविषयी तुम्ही पण बोला. तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी ते उपोषणाला बसले त्यामुळे त्यांना उद्या त्रास देण्यात येईल वगैरे बघ कसं. गाव म्हणून उभं राहणार ना. गाव म्हणून त्यांच्या मागे आम्ही उभं राहणार ना. साहेब विषय असा आहे, आम्ही तर सांगतो आमचं म्हणणं आहे का उद्या त्यांची त्या ठिकाणी हे आहे दफनभूमी ना. हो साहेब, आम्ही राक्षांना विनंती करू, जरी तुमचं खाली निघालं शासकीय मुनी तरी आपण दफनभूमी किंवा मशिदीच्या बाजूला अजिबात त्या ठिकाणी सरकायचं नाही. या बाबतीत आम्ही त्यांना विनंती करणार नक्कीच. आणि नक्की आम्ही त्या ठिकाणी आमच्या मुस्लिम समाजाबरोबर राहू का. आज त्या ठिकाणी जरी सामाजिक सलोखा गावचा आहे, हिंदू मुस्लिम सगळे एक आहेत आणि इथं जर पुढं मशिदीकडं समजा राक्षांचं जर निघालं तर राक्षांच्या आम्ही गावासाठी पाया पडू का तुम्ही तिकडं मशिदीसाठी जागा सोडा. परंतु या ठिकाणी कुठेही त्याला धार्मिक रंग देऊ नये अशी आमची विनंती. आम्हाला फक्त एकच मार्ग पाहिजे आणि दोन्ही बाजूनी शेतकऱ्यांनी समजून घ्यावा आणि रस्ता होऊन जावा. ते म्हणतात आणि इकडून 20 फूट द्या, या इकडून- हद्दीपासून वरपर्यंत तुम्ही 6 एकाची फूट द्या ना, आडकाठी नाही. आम्हाला 10 फूट. कशाला 20 फुटाचं? 20 फुटाची गरज नाही, 6 फूट दिलं बाद झालं. 6 फुटाची गरज आहे, तेवढंच पाहिजे. 20-25 जास्त नको काय करायचं? शेतीसाठी फक्त किती 10-12 फुटाचं ठीक आहे. बोला ना 20 सर. फुटाचं काय, इकडचं क्षेत्र आमचं आहे राक्षे, सगळ्या राक्षांचं. तर जी शासकीय मोजणी झाली ती मान्यच आहे, करावीच लागेल, बरोबर, शासकीय आहे ती. हो हो परंतु आम्ही 6 फूट देणारच आहोत पहिल्यापासूनची आमची भूमिका ते आहे. म्हणतात आता आणि- 10 का 20 फूट द्या दोन्ही साईड. नाही नाही शेतकऱ्यांनाच गरज नाही साहेब. आम्हाला यांनी 12 फुटाचं रोड द्यावा. शासकीय नियमाप्रमाणे बाकी काय आम्हाला काही घ्यायचं 6 नाही. फूट असेल तर 6 फूट देऊ ना, काही प्रॉब्लेम नाहीये मग त्याच्यामध्ये. ते म्हणत होते का सरपंचांना काही एक्सप्रेस हायवे न्यायचे काय असं म्हणजे. साहेब मला सांगा, पानंद रस्त्यांचे GR 16 फुटाचे आहेत, आम्ही तर म्हटलं 12च द्या. किमान आता तुम्ही कंपाऊंड करता, एखादी समजा कुठून कांद्याची ट्रक आली किंवा ट्रॅक्टर आला तर 2 व्हीलरवाल्याने मागे यायचं का?
आज यांची कंपाऊंड झाली म्हणजे तुमचे रस्ते फिक्स झालेत. आणि त्यानंतर समजा आम्ही त्यांना विनंती काय करतो का तुम्ही आज मी म्हणतो यांनी आहे ना समजा यांच्या बाजूला समजा हे होत असेल ना तर आज उद्या तुम्ही साहेब रस्ता झाल्यानंतर दोघांनी कंपाऊंड केलं आणि मधल्या चिखलात गाडी इकडे तिकडे सारखी. ठीक आहे, आलं लक्षात तुमचं म्हणणं, बरोबर आहे. आणि आम्ही 16 फुटे मागत नाही ना साहेब शासनीय नियमाप्रमाणे. आम्ही म्हणतोय फक्त जाण्या येण्यासाठी माफक रस्ता द्यावा. त्यांनी खिल्ली उडवली सरपंच आणि उपोषण करतायत. हो ते तर म्हटले मागाशी का नवरदेव मंडपाला बसलाय. ठीक आहे, त्यांच्या याच्याबद्दल बोलले ते. आणि काल तो त्यांनी काय म्हणलं, निषेध करतो, निषेध. नाही फक्त नवरेच बसतात का उपोषणाला? साहेब भांडण करण्यापेक्षा उपोषणाला बसून मार्ग निघत हो असेल साहेब, हे तर आम्ही गावचं गटार आहे, हे सुद्धा त्यांनी पॅक केलं इथं. हो? पाण्याने सिमेंटने यांना कोणी ग्रामपंचायत काय लेटर दिले का, यांनी काय दिले का काही? खाली जे आहे का साहेब मी एक उदाहरण सांगतो. तिथं पण त्यांनी तो यांचं जो बोलून टाकलेला. या कॉलेजच्या जमिनीच्या मागे शकीलबाईंची जमीन आहे. त्यावेळेस त्यांना मागे जायला रस्ता नव्हता तर गावात आम्ही त्यावेळेस गावाशी संघर्ष करून तो रस्ता रिकामा केला. ग्रामपंचायत आपलं गावचं असणारं कंपाऊंड तोडलं त्यावेळेस आणि रस्ता खुला केला. आणि आम्हाला मग आम्ही असं नाही म्हटलं शकीलबाई मुस्लिम आहेत का आम्ही हिंदू आहोत, हा धार्मिक कृपया देऊ नये. ते निर्माण करतात. मग त्यांचं म्हणणं आहे का सरपंचांनाच एवढा हे काय त्याला, साहेब आता बाकी शेवटी कोणी जनता कुठे जाणार? बाकी लोक कोण येत नाही, सरपंच येतात. सगळे लोक इथं कोण नाही. शोधा कोणीतरी पुढाकार घेणार, त्याच्यात मागे राहणार. सर्वेर होते कोकणी का काय, त्यांनी अगोदर खुणा दाखवल्या आणि आताच्या खुणामध्ये बराचसा डिफरन्स दिसला. काय सांगाल? असं काय म्हणते, आम्हाला मोजणी का पाहायचंच नाही, आम्हाला फक्त रस्ता महत्वाचा आहे. राक्षे आणि इनामदार दोघांनी इथं सलोखा राखावा आणि लोकांचा रस्ता खुला करावा. आम्हाला कोणावर रोज द्यायचा नाही, कोणावर हे करायचं नाही. आम्ही हात जोडून त्या दोघांना विनंती करू का तुम्ही गावातला विठीस धरू नका, शेतकऱ्यांना नाही, विठीस तुम्ही धरू येत नका. लिहिले ना मोजणी अधिकारी सहकार हो, 100% त्या मोजणी अधिकाऱ्याची आज त्यांची चूक होतीच ना, ती निदर्शन झाली. चूक दाखवली. त्यांनी सॉफ्टवेअरचं अडचण दाखवली. ठीक आहे, टेक्निकल अडचण आपण मान्य करू, पण त्यांनी त्यांची चूक मान्य केली. जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत तुम्ही उपोषणावर उठणार नाही. अमोलभाई मला एक शब्द